तयार झालेला आहे। आपण ज्यावेळेस बॅटर हलवतो तर तो कढई सोडतो आहे, म्हणजे परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। आता आपण वड्या बनवायला घेऊया। एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे। मी बटर पेपर घेतलेला आहे, त्याला तूप लावून घेतलेला आहे। आता मी यात बॅटर टाकून वड्या बनवणार आहे। बघू शकता आता मी गोळा टाकताना सुद्धा तो एकत्र पडणार आहे, म्हणजे परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। असा एकत्र गोळा पडला की समजायचं हा व्यवस्थित झालेला आहे। आता आपण हे पसरवून घेऊया। बॅटर मी छान आता पसरवून घेतलेला आहे। आता आपण हे गार व्हायला ठेवूया। 2 ते 3 तास आपण हे गार होऊ देऊया, मग याच्या वड्या पाडूया। बॅटर थोडंसं गार झालेलं आहे। थोडं केसर टाकून घेणार आहोत। थोडं गार झालंय। आता आपण याला फक्त मार्किंग करून घेऊ, म्हणजे आपल्याला नंतर वड्या पाडायला सोपं जाईल।